नमस्कार सर्वांना. आज 2 मे 2025 चालू घडामोडी. आपण आजचे 10 प्रश्न पाहणार आहोत. कमी वेळामध्ये जास्त मार्क देण्यासाठी हा चालू घडामोडीचा व्हिडिओ आपण बनवत आहोत. प्रश्न पहिला, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती झाली आहे. प्रश्न दुसरा, भारतीय वायुसेनेचे उपप्रमुख कोण बनले आहेत? त्याचं उत्तर आहे नर्मदेश्वर तिवारी. प्रश्न तिसरा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे अलोक जोशी. प्रश्न चौथा, कोणता जिल्हा देशातील पहिला AI जिल्हा ठरला असून तिथे सर्व शासकीय कार्यालयामध्ये AI प्रणालीचा वापर सुरू करण्यात आला आहे? तर तो जिल्हा आहे महाराष्ट्रामधील सिंधुदुर्ग. कोणत्या राज्यातील अमलसाडी चिकूला GI टॅग प्राप्त झाला आहे? अमलसाडी चिकू गुजरात. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तो. दुसऱ्या एशियन योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिपमध्ये भारताने पदतालिकेत कितवा क्रमांक मिळवला आहे? पहिला. प्रश्न सातवा, सिप्री रिपोर्टनुसार भारत 2024मध्ये सैन्यावर सर्वात जास्त खर्च करणारा जगात कितवा क्रमांकाचा देश ठरला आहे? त्याचं उत्तर आहे क्रमांक 5. तर सिप्री रिपोर्टनुसार 2024मध्ये सैन्यावर सर्वात जास्त खर्च करण्याचा प्रथम क्रमांक अमेरिका या देशाचा आहे. हार्वर्डच्या AI फॉर गुड हॅकॅथॉनमध्ये कोणत्या भारतीय AI प्रोजेक्टने प्रथम पुरस्कार प्राप्त केला आहे? तर त्याचं उत्तर आहे मेघा प्रोजेक्ट. प्रश्न 10वा, भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद जलद बुद्धिबळ स्पर्धेत गुणतालिकेत कितव्या स्थानावर आहे? तर आर प्रज्ञानंद हा 2ऱ्या स्थानावर आहे. तर आपले हे 10 प्रश्न कमी वेळामध्ये 2 ते 3 मिनिटामध्ये आपण चलत पण हेडफोन टाकून ऐकू शकतो आणि मार्क फिक्स करू शकतो. रोजच्या रोज लिहून ठेवा वहीमध्ये. डेली 10 प्रश्न आपण घेणार आहोत आणि हा उपक्रम आपण 1 मे 2025 पासून सुरू केलेला आहे की चालू घडामोडी 10 प्रश्न डेली. तर सर्वांना विनंती आहे, आपलं इन्स्टंट GK स्टडी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. आपल्या गोरगरीब मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. कारण गावाकडे राहून पण खूप तयारी करणारे मित्र व मैत्रिणी आहेत. त्यांच्यामुळं सर्वांना विनंती आहे, आपला व्हिडिओ आपल्या गरजू मित्र व मैत्रिणीपर्यंत पोहोचवा आणि आपलं यूट्यूब चॅनल शेअर करा. सर्वांना एकच सांगणं आहे, खूप परीक्षा होणार आहेत आणि त्यामध्ये चालू घडामोडी महत्त्वाचा विषय आहे हे तुम्हालाही माहीत आहे. त्याच्यामुळं आपण डेली 10 प्रश्न वन लायनरमध्ये घेणार आहोत, जेणेकरून खूप लवकर लक्षामध्ये राहतात वन लायनर प्रश्न उत्तरं. आणि चालू घडामोडी सर्व स्पर्धा परीक्षेला असतात, कोणती परीक्षा कुठलीही आहे असो. धन्यवाद. आपलं चॅनल सबस्क्राईब करा.